दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. आता या एका गोष्टीसाठी, या एका नावासाठी संपूर्ण भूमिपुत्रांनी, सगळ्या भूमिपुत्रांनी तो आवाज उचलला आणि त्या आंदोलनाला यश आलं असं वाटता मध्येच काय होतं सरकारला माहिती नाही. राज्य सरकारने हे नाव संमत केलं विमानतळासाठी, पण केंद्राकडून अजून किती वेळ लागणार आहे माहिती नाही. याच्यासाठी इतकं मोठं आंदोलन उभं राहिलं. म्हणजे जेव्हापासून नवी मुंबईत विमानतळ होणार हे माहिती पडलं लोकांना, तेव्हापासून दिबा पाटलांच्या नावासाठी लोकांनी मोठी आंदोलनं केली. ही लोकांची मागणी होती की नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल दिबा पाटील कोण? तर दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे नेते. ते खासदारही होते, ते 5 वेळा आमदारही राहिलेत. पण त्यांचं महत्वाचं कार्य म्हणजे जेव्हा मुंबईवर लोकसंख्येचा ताण पडायला लागला, शहर वाढायला लागलं, तेव्हा मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती करायचं सरकारने ठरवलं 1970 मध्ये. आणि तेव्हा सरकारने ज्या जमिनी घेतल्या त्याला सरकार 20,000 रुपये भाव देत होतं. दिबा पाटलांनी 40,000 एकरी पैसे मिळावेत म्हणून सरकारला विनंती केली, त्याच्यासाठी आंदोलनं केली. आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं असेल की इथली लोक पैसे घेऊन जातील कुठे, त्याच्यासाठी त्यांनी कायदा करण्यासाठी एकरी भाव लोकांना दिलाच, 40,000चा एकरी भाव दिलाच. पण तिथेच त्याच जागी 12.5% विकसित जमीन ही त्या शेतकऱ्यांना मिळेल याच्यासाठी कायदा करण्यासाठी आंदोलनं केली आणि ते मिळूनही दिलं. आज नवी मुंबईतला भूमिपुत्र जो आहे ना, तो त्याच जागेवर काय आहे, सरकारने जागा घेतल्यानंतर विस्थापित झाला असता, पण या एका कायद्यामुळं तो नवी मुंबईतला भूमिपुत्र तिथेच राहिला. हे दिबा पाटलांचं यश आहे. दिबा पाटील हे काही फक्त प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते, ते नवी मुंबई पुरते मर्यादित नव्हते. ते महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेते होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये ते स्वतः अग्रणी होते, ते स्वतः होते.